लाल्यान पतंग काय वर जा रहा रे लाल्या अलबलास ओ लाल्या लाल्या ओ लाल्या गुलिया बे चला ना रे आडे मस्त आहे ना रे तडे बडा आटकी जास भो दाबावर चल आता चल बाई न तडे मन मम्मी निसती बोलत भो ती नान माय आजी बी आ रहा है महाराज तीन दाबावर आडे मस्त आहे ना आडे पतंग एकदम बराबर कापावती चल जल्दी चल उनू रे यार उनू ना बाई मम्मी बी नुसतं डोकं खास जेवण करले मला त्या पुऱ्या आवडतं नाही ए रशी भात आवडत मला ते गोड गोड आवडतच नाही बे आमना घर भी तिची राव आहे ना रे बो चल चल जल्दी चल बे आज ना दिन आहे काल दिन ती शाळा आहे चाल मग लाल्या ओ लाल्या या रील या पतंगले वाटत होतले ओ बो म्हणजे बाई मालेच बड करायला लावस तर तुला मी नाही लय आवाज तडे नान मी अजिंदावार मी लय तू ना बो दादा तू असं काय करत दादा लय ना बो बाई आत्ता चालू मम्मीला सांगितलं नू आम्ही नंतर जेवसूच म्हणता असं तुम्ही जेवण करले आणि तू लगेच मला हैराण करस बो बाई नुसतं परेशान करस हो दादा लालू दादा ओ लालू दादा आता आहे ना लय ना पतंग लय ना यार लय ना याव गुल्या आहे ना जरासं बी ऐकत नाही हा बोलता दीडशा नाही याव ले आता कोणता पतंग लागाय कोणती रील लागाय तू ले आती पट्ट ते लावू मी थोडंसं बी ऐकत नाही मोठा भाऊनं तू बनजास मोठा मी बनजास दाखला बोलता शानपणा करस बे ओ बो पतंग उडावा रे बो काय उपाधी करा ना तर तुम्ही साला बे तो नान बोनी पतंगडा कितना वरे गई थी ना बो डायरेक्ट बेकार वरे गई थी पूरी बेकार ओ बो बस रे एक दुसऱ्यान काय बडा मारस रे तू बे तुल भी ना जडे बेडस तडे ना चाळीस जा जरास एक ते पतंग नाही सोतानी बे असं नाही सांगणार रे बो लाल्या बो असं नाही सांगणार रे मी लाल्या मम्मीला सांगू नका तू बाई मम्मी आराम माराय ती यार ओ दादा भाई पूरा डायरेक्ट समजाळू मम्मीले यम्मन टेम्मन मम्मीनं खरं नाही डाय गाडी लागी मम्मी ओ लाल्या देख तू पप्प्या तर देख रे पप्प्यानी पतंग देख तू कितली बार उड रहा है देख चालस पप्प्यान जोडे चालस ओ बो बे आडे उनू ते आगो आडू नाको तडे पैरा ना तुम्ही काय बो बे नुसतं परेशान करत साल देता होई तर द्या बो एक अर्धी पतंग नाही ते मला जाऊ द्या बाई ऐक रे तू चिप्पट ए ना ऐकसच नाही पुढे 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 चाल देस तो असंच सांगणार रे बो बाई ना दात घसडत नाही काय नाही बाई कोलगेटनी जाहिरात करस तो आडे जोर जोर मा हसस आखो हसस कितला भारी एकदा वाजते आखो बाई निस्ता टाइम पास कराय ना उडावा नाही काय नाही लाल्या चल पप्प्यान जोडे चल A few moments later. ओ तुमना तत्ता उडावा रे आडे काय गर्दी करायनात ओ प्रमोद तू नाही पतंग उडवते नाही यार मला इंटरेस्ट नाही बिलकुल पण नाही आता काय BCA करतोय आता MCA ला ऍडमिशन घ्यायचे लास्ट इयर आहे BCA हे पतंग वगैरे आपल्याला कुठं वेड आहे यार अरे यार तसं नसतं पतंग एक एन्जॉय येतो मग पतंग सारखी जिंदगी हो आपली असं त्याचं महत्व काय आहे पतंगचं तुला कळतं का हो यार सगळं म्हणणं बरोबर आहे पण इंटरेस्ट नाही मग नुसतं बघत उभा राहिलाय का इथं उडवत नाही गाव नालाय मावशीच्या मुलगा सुरतून खूप पतंग आणली तिथे यांनी तिकडे गुजरातमध्ये पतंगच्या खूप आहे यार आपल्याकडे कुठे एवढं आहे काही आहे पण हे पोरं सगळे करता यांनी लाल्या गुल्यान त्यांनी तर ऑनलाईन पतंग मागवले डायरेक्ट ऑनलाईन हा दोरे काय आणि पतंग काय काय खर्च करता बाप पोरं माझ्या जीवनी होते यार खर्च करायच्या हा जिंदगी काय मग बरोबर आहे ते त्यांचं ज्याचे त्याचे कसं आहे मग ते हे राहत होते हाऊस एक म्हटलं एन्जॉय येते आणि मला सांगतोय तू नाही उडवते मी यार काल खूप उडवल्या खूप आता पण दुपारपर्यंत उडवल्या आता बस उन्हाने सगळी स्किन खराब झाली माझी
याला एक्सपिरियन्स आहे ना, याची पतंग मस्त जाते. हा ते सुरतला राहता भाऊ, तिकडे काय डीजे बीजे चालू राहता, सगळे पतंग उडवता. मग तिळचे लाडू मुरमुऱ्याचे लाडू खात राहता, उडवत राहता पतंग, मज्जा येते त्यांना. सगळे एकदम भारी, सगळ्या धाब्यांवर लोक दिसणार. आणि असंच नाही, माझी मावशी राहते ना दिवाळीला बी, रात्रभर मध्ये फटाकड्याचे आवाजच बंद राहते डायरेक्ट सुरतमध्ये. मी 2-3 दिवाळ्या गेलेलो आहे सुरतला, खूपच. हो गुजरात आहे बहुती. मग गुजरातमध्ये काय आहे, हो तसंच आहे. चल मग येतो, थोडे जेरॉक्स काढायचे होते यार, जातोय. हो जा बुजा, इथं आहे ते इकडे. बघ ना आता याला परेशान करतील यार. कारण केला कर्मावता कोण आहे रे? हो असं नका बोलू ना, माझ्या मावशीचा मुलगा आहे ना यार. केव्हाची मस्त पतंग उडवतो यार. एक्सपिरियन्स आहे बहुत याच्या. ओ दादा बाई आता आहे ना यार, तडे बडा दगडेच ना यार काले. बाई पतंग उडावा वरे दग सुद्धा काले दगडेच माझ्या आपला उपाधी होई जाई. डायरेक्ट तोंड काय पण दात बी तुटी जातीन भाऊ. बाई मम्मी पुरा पाटा पाडता की मग. वस्तूला आणि बोंबने पडस. अरे बो तू भी बोलता बोलस. दादा मला किन्ना बांध दे ना दादा. देख मी बांधीसू पण शानपणा नको करीस, मग सांगतेस मी तुले. कदा घ्या पप्प्या काय बाई भलावर त्याला तो चांगला रास बांधा बुंधाले भला आणि त्याला एक पतंग दे देऊ. इथला ना पतंग बितंग लय नात रे. आवण्यारा टाइमपास करी आको आपला. माय हो या पोरेसले आज भूक बिनी लागी राही नी बी. काय नवाई करणार रे, चला ना रे चेंदा ना रे तुम्ही. इथलं ऐकू करी करी रांध म्हणी आणि एक बलका सुद्धा खायला नाही सक्काय ना. आणि अशा सुट्ट्या राहण्यात तेव्हाची भुका लागतीस तुमले नी का? हो बे बिडीस गई तू, तुला इथलं समजाड तरी बी. इसुत ना खासूत ना बाई, रोज रोज सण रास का मम्मी. माय हो काय दिले अरे तुम्ही, काय म्हणा जीव बायतोस सोनासारखा अन्न ना तुम्ही म्हणा. गयामा सुद्धा घास उतरणार नाही लाल्या, समजत जाय ना तू मोठा आहे ना चांगला. मग तो तरी दाखला आहे पण तुला ते समजत नाही का बरं. कसा वटनी बीटनी बडा खाया मटक वही घ्यात एकच दिन मा. काल दिसानी तर तुम्हाला राहिलो तर आको चला भो कायल्या मालनी पटसा असं. ओ भो दादा मम्मी काय ऐकावणी. चाल खायलूत मग घेऊत आपण. चाल औशे ना आडे औसा मायना. कार दादू आडे राशी का तू. दादू कितला गुन्हा आहे देख, दादू उडाय ना का पतंग कितला मजा ना उभा आहे तो. ओ मावशी माल पतंगाची उडवता येत नाही. माझ्या मावशीचा मुलगा आहे ना सुरतून आलाय, त्याला खूप हौस आहे, सगळं उडवता पण येतं त्याला, सर येतं. मग ते आणले पण होते त्याने, म्हणतं बो उडाव. पण माझी मम्मी म्हणे तुझ्या ते जवळ तुझ्या ते लेक्टर नको सोडू म्हणे, म्हणून मी उभा आहे. आडे कोण खायली राहणं ते आले तुन मम्मीला बी भरोसा नाही. ते उडाय राहणार बिचारा त्यांच्या ना कोणाकडे दखणं नको आणि दुखणं नको. कितला गुन्हा मुन्ना पोरे आहे. दादा जेवण करलो तर आपण. मम्मी ऐकावणे आडून आला अदनिळा रे. चाल भो चाल चाल बाई मम्मी तू ताट कर चाल. हा चाल जल्दी. येडी गाली कडी न करा गड्या. एक ते सक्कायस ना ते ना पुरण न रांधी रांधी माणूस दुनियानं यानगत वय जास म्हणा बी पडू पडू जीव कराय ना. जेवण करल्या मग मला जराशी जप तरी लागी. आओ बे उनुत ना तू बी काय एक सारखी ला म्हणला उनुत उनुत ताट कर तू.